तर आजच्या सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी घेतलेला हा ग्रीन गोल्ड सीड्स या कंपनीने घेतलेला हा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचे संयोजक आणि सोयाबीनमध्ये क्रांती घडवून आणणारे डॉक्टर देशमुख सर आणि त्यांचे सगळे या सीड कंपनीचे शास्त्रज्ञ आणि काही आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा काम करतात, ते फील्डवरती काम करणारी सगळी मंडळी, उत्पादन असेल, बियाणं उत्पादन असेल किंवा लॅबमध्ये काम करणार, या सगळ्यांचं योगदान आहे. आणि ती सगळी मंडळी आज आपण देशमुख सरांचं पण ऐकलं आणि चमदंगी सरांचं सुद्धा तुम्ही सोया संजीवनीचा जो भाग आहे तो सगळा तुम्ही ऐकला. त्याची काय संहिता काय आहे, ती कशा प्रकारे वापरायची, हे सगळं तुम्ही ऐकलं. असं एखादं तंत्रज्ञान जेव्हा आपण निर्माण करतो, मी त्यावेळा विचार केला की आपण संशोधन केंद्रावरती वेगवेगळे प्रयोग करून एखादं तंत्रज्ञान नेहमी विकसित करत असतो, डेव्हलप करत असतो. आणि असं जे तंत्रज्ञान असतं त्याच्यात शेतकऱ्याचा कुठेही सहभाग नसतो. शेतकऱ्याच्या अपरोक्ष आपण सगळं करत असतो, त्याच्या नजरेखाली काहीच नसतं. आणि मग एकाएकी आपण सांगतो की हे असं केलं तर असं होतंय. ओके. आणि ह्याचा कुठलाही सुतराम त्याच्याशी शेतकऱ्याचा संबंध येत नाही. तर अशा प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे, म्हणजे प्रोडक्शन तंत्रज्ञान मी म्हणे, तर हे जोपर्यंत शेतकऱ्याच्या नजरेखाली टेस्ट होत नाही, त्याच्या नजरेखाली त्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्या स्वतःच्या काही जी ताकद आहे खर्च करण्याची, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जोपर्यंत असं एखादं तंत्रज्ञान टेस्ट होत नाही, चाचणी होत नाही, तोपर्यंत अनेक अशी तंत्रज्ञान डेव्हलप झाली आणि लोक पण पावले. आणि म्हणून आम्ही विचार केला की ठीक आहे, आपण आता करत होतो जितकी वर्ष अनेक संशोधन केंद्रावरती आम्ही कामं केली. सरांनी आम्ही अनेक संशोधन केंद्राचे PI प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर्स म्हणून आम्ही बऱ्याच पिकांमध्ये बऱ्याच संशोधकांच्या बरोबर काम करायची आम्हाला संधी मिळाली. आणि त्यात आम्ही रिटायर झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा हे एखादं तंत्रज्ञान डेव्हलप केल्यानंतर ते शेतकऱ्याच्या पचनी पडायला पाहिजे. आणि ते जर पचनी पडायचं असेल तर त्याच्या नजरेखालीच ते आपण टेस्ट केलं पाहिजे, त्याची चाचणी केली पाहिजे, प्रात्यक्षिक केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की हा प्रोग्राम जो आहे, हा सोया संजीवनीचा जो प्रोग्राम आहे, तो फार्मर्स पार्टिसिपेटरी मोडमध्ये कसा आणायचा, हा आम्ही त्याच्यात विचार केला. आणि म्हणून आम्ही ह्या टेस्टिंगला दुसरं एक महत्त्वाचं की आपण सारखं म्हणतो की आपल्याकडं क्लायमेट चेंज होतो, आपल्याकडं वैविध्य भरपूर आहे, जमिनीपासून वातावरणापासून व्यवस्थापनापर्यंत सगळीकडे वैविध्य आहे, विविधता आहे. एकसारखं कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार. जमिनी इंचाला बदलतात, हवामान सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणामध्ये वेगवेगळं असते, आणि करण्याच्या पीक घेण्याच्या पद्धतीमध्ये जो वेगवेगळा फरक असतो. तर आपलं जे तंत्रज्ञान, कोणतंही एखादं तंत्रज्ञान डेव्हलप केल्यानंतर, विकसित केल्यानंतर आम्हाला वाटतंय की ते ह्या सगळ्या डिफरन्सना किंवा ह्या सगळ्या वैविध्याला पुरून उरलं पाहिजे. त्यावरती मात करून शेतकऱ्याला चांगलं उत्पादन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा दिलं पाहिजे. हा आमचा या तंत्रज्ञान विकसित करण्यामागचा हेतू आहे.
आणि तो करायचा असेल तर मग हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्याचा चाचणी आणि टेस्टिंग झालं पाहिजे किंवा त्यातून तावून सुलाखून निघालं पाहिजे, तरच हे तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरेल किंवा ज्याला आपण म्हणतो रेझिलियंट, हे तंत्रज्ञान रेझिलियंट होईल. म्हणून आम्ही हे पार्टिसिपेटरी प्रोग्राम आहे ह्या तंत्रज्ञानाचा घेतला. अनेक शेतकऱ्यांनी ह्यामध्ये भाग घेतला. आता हे घेत असताना आम्हाला लक्षात आलं की सोयाबीन काय एका ठिकाणी घेतलं जात नाही. अगदी गडिंगला जिथं पावसाचं प्रमाण जवळपास 1500 ते 2000 मिलीमीटरचा प्रदेश आहे, तो भाग आहे. त्याच्यानंतर सांगली सारखा भाग आहे जो साधारण 700-800 मिलीमीटरच्या दरम्यानचा आहे. सातारा सुद्धा तसाच जवळपास, पुणे जिल्हा सुद्धा तसंच 700-800 च्या दरम्यानचा भाग आहे. आणि इकडं मराठवाड्यामध्ये जर आपण आलो तर एकदम पावसाचं प्रमाण कमी आहे, 500 ते 700च्या दरम्यान असेल. तसंच विदर्भाचं सुरू आहे किंवा नाशिक भाग खानदेशमधला. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण टेस्ट करायचं किंवा आम्हाला ते आपसूक, आम्हा संशोधकांच्या दृष्टीने एक प्रकारचा तो विनासायास प्रयोगच झाला. कारण अशी परिस्थिती निर्माण करणं शक्य नाही. हे सगळं वैविध्य आहे ना, आपल्या पावसाचं वैविध्य आहे, मातीचं वैविध्य आहे, व्यवस्थापनाचं वैविध्य, हे आपण आर्टिफिशियली क्रिएट करू शकत नाही. हे आपसूक मिळालं आम्हाला. आणि आम्ही ह्या सगळ्या प्रोग्रामला, फार्मर्स पार्टिसिपेटरी प्रोग्रामला एक रिसर्च म्हणून त्याला आम्ही बघितलं. आणि ह्यामधूनच आम्ही मग विचार केला की खरोखरच ह्याचा उपयोग शेतकऱ्यांना होतोय का ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये. सगळ्यांना होत असेल तर किती होतोय हे पाहण्यासाठी आम्ही ज्या ज्या ठिकाणी हे राबवलं तंत्रज्ञान, त्या राबवलेल्या तंत्रज्ञानाचं पुन्हा फीडबॅक घेतले. आणि ही गरज आहे बरं का, फीडबॅक, कुठल्याही तंत्रज्ञानाचा फीडबॅक घेणं हा आवश्यक आहे. त्यातून 2 गोष्टी होतात. एक तर त्या लोकांना फायदा होतो का नाही ते कळतंय, आणि दुसरं म्हणजे संशोधकाला त्याचं काय चुकतं का हे पण कळतंय. ह्या दोन्ही गोष्टींची गरज आहे. आणि म्हणून आपण हे सगळं केलं. अर्थात हा एक पेपर होता, प्रेझेंट सुद्धा झालाय हा एका इंटरनॅशनल कॉन्फरन्सला, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन प्लांट फिजिओलॉजी, तिथं पण हा प्रेझेंट झाला. तर त्याचा मी थोडक्यात आपल्याला रिझल्ट सांगणार आहे. दुसरी घ्या, पुढची स्लाइड. आता ह्याच्यात सोया एन्हान्सर जे आहे ते डिफाईन केलेलं मगाशी सरांनी सांगितलं काय काय आहे ते. मी काय जास्त सांगणार नाही. त्यात न्यूट्रिएंट्स आहेत. आणि एक लक्षात घ्या, नेचरमध्ये किंवा कुठल्याही प्रोडक्शन सिस्टममध्ये एका कंपोनंटचा कधीच परिणाम नसतो. सगळे प्रोडक्शनचे जे फॅक्टर्स आहेत ते सगळे फॅक्टर्स दे आर इक्वली इम्पॉर्टंट. आणि जोपर्यंत त्यांचं योग्य असं इंटिग्रेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित असं प्रोडक्शन मिळत नाही. हे अगदी त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्या पॅकेजेसचं इंटिग्रेशन इथं करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातल्या त्यात जे क्रिटिकल पॅकेजेस आहेत, उदाहरणार्थ पोषण, संरक्षण आणि संजीवन सरांनी सांगितलं, तर त्या 3 गोष्टी ह्या मोस्ट क्रिटिकल आहेत. ह्या मोस्ट क्रिटिकल फॅक्टरचं सुयोग्य असं स्टेज स्पेसिफिक, त्या स्टेजला जे काय आवश्यक आहे त्या स्टेजप्रमाणे त्याचं इंटिग्रेशन करणं. आणि मी तर म्हणेन कुठल्याही प्रोडक्शन सिस्टममध्ये, आपल्या फक्त ह्याच म्हणत नाही, एनी प्रोडक्शन सिस्टममध्ये तुम्ही जोपर्यंत
असं इंटिग्रेशन करत नाही तोपर्यंत आपल्याला योग्य असं सक्सेस आणि योग्य असं आउटकम मिळत नाही. पुढे घ्या, पुढे घ्या. हे मगाशी सरांनी सांगितलं ह्या स्टेजेस कुठल्या कुठल्या. पुढे घ्या, पुढे घ्या, घ्या पुढे, घ्या पुढे, हां घ्या पुढे, घ्या पुढे, घ्या पुढे. हां हां ते टेबल. आता मी डायरेक्ट आमच्या शेतकऱ्यांच्याकडे येतो. किती शेतकरी होते, किती ग्रुप किती होते. एकूण जो 13 ग्रुप आम्ही फॉर्म केलेले होते. सर्व टेस्टिंग मध्ये सर्व शेतकऱ्यांचे 13 ग्रुप केले होते. आणि मी तुम्हाला म्हटलं फीडबॅक, कोणत्याही तंत्रज्ञानाचा फीडबॅक घेणं हे फार गरजेचं आहे. ते कशासाठी मी तुम्हाला सांगितलं. तर हे जे फीडबॅक घेण्यात आला, ग्रुप 1, 2, 3, 4 ग्रुप हे इथं आहेत. पहिला ग्रुप आहे हा पुणे जिल्ह्यातला आघाकर इन्स्टिट्यूटला निगडीत आहे. दुसरा जो आहे तो किसान भारती नाही, तो भारती किसान संघ गडिंग्लज त्यांचा ग्रुप आहे तो. तिसरा ग्रुप आहे तो सूर्या संस्था म्हणून एक आहे, ती तिकडे परभणीजवळ काम करतात. चौथा ग्रुप जो आहे तो प्रयाग ग्रुप आहे. आणि ह्या सगळ्या ग्रुपचं ज्यावेळेला आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं, पहिल्या ग्रुपमध्ये 9 शेतकरी, दुसऱ्यामध्ये 16, तिसऱ्यामध्ये 8, चौथ्यामध्ये 8 शेतकरी होते. ह्यांच्या उत्पादनाचं ज्यावेळेला अनालिसिस करण्यात आलं त्यावेळेला उत्पादनाची पातळी बघा तुम्ही. हायेस्ट उत्पादन जे आहे ते 17 ते 18च्या दरम्यान मिळालेलं आहे. सोया संजीवनीच्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या साईल खाली, वेगवेगळ्या वातावरणामध्ये, हवामानामध्ये 17 ते 18 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालं. आणि ॲव्हरेज बघा 13 किंवा 13 ते 14 किंवा 15 क्विंटलपर्यंत उत्पादन ॲव्हरेज मिळालं. म्हणजे एवढ्या शेतकऱ्यांच्या होती. हा त्यानंतर आपण जर ह्याचं विदाऊट ह्याचं जशी कंपॅरिझन केली, जिथं वापरलेलं नव्हतं हे तंत्र, तेही आम्ही आकडे घेतले. कारण त्याच्या शेजारी त्यांचं शेत, दुसरी शेती होती, त्याचं उत्पादन किती आलं त्याचाही घेतला आम्ही उत्पादनाची आकडेवारी. आणि त्यात असं दिसलं की पहिल्या ग्रुपला 72% अधिक मिळाले सोया संजीवनीमुळे, दुसऱ्या ग्रुपला 84%, तिसऱ्या ग्रुपला 100%, म्हणजे दुप्पट झाले. चौथ्या ग्रुपला 88.25%. म्हणजे सर्वसाधारणपासून 70 ते 100% पर्यंत आपल्याला उत्पादन वाढ ही नक्की मिळते असं दिसतंय. पुढे घ्या. अजून आता पुढचे ग्रुप बघूया. हे सगळे असं त्यांचे फोटोग्राफ होते, त्याच्या खाली 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 मागे. हा आता 4 त्या ग्रुप नंतर पुढे अजून बघा आम्ही गेलो. आता पुढचा ग्रुप कुठला होता? ज्ञान हिरा. हे कोल्हापूर जिल्ह्यातलाच आहे तो. ज्ञान हिरा म्हणून संस्था आहे. तर त्या संस्थेमार्फत 5 शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलं होतं. सांगलीला आष्ट्यामध्ये जवळपास 11 शेतकऱ्यांनी घेतलं होतं. सरांच्या गावामध्ये नरसोबावाडीला 9 शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलं. आणि वसगडे, सांगलीजवळ वसगडे नावाचं गाव आहे, चांगले शेतकरी आहेत तिथं 10 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. फार्मर्स पार्टिसिपेटरी प्रोग्राम. हा आणि त्यांचं उत्पादनाची पातळी बघा 15 पासून 22 पर्यंत आहे सगळ्यांची. त्या 5 ते 8 ग्रुपमध्ये जर बघितलं, 15 पासून ते 22 क्विंटलमध्ये आहे. सांगलीच्या आष्ट्याला जवळ 22 क्विंटलपर्यंत माणूस गेलेले आहेत लोक जास्तीत जास्त. आणि ॲव्हरेज जर बघितलं ते 12 पासून ते 16 पर्यंत, 16 ते 17 क्विंटलपर्यंत आपल्याला इथे ह्या सगळ्या ग्रुपचं ॲव्हरेज दिसतंय. आणि बिना सोया एनहान्सर ज्या ठिकाणी हे वापरलंच नाही त्या ठिकाणी त्याच्या शेजारच्या, कारण हे आम्ही
प्रत्येकाला 1-1 एकर किंवा अर्धा-अर्धा एकर असंच केलं होतं. आणि त्यावरून मग त्याच्या शेजारचं जे शेत होतं बिना वापरलेलं, त्यांच्याकडचं जे आहे ते जर घेतलं तर त्याच्यावरती पहिल्या ग्रुपला 113% मिळालं. 113-14% पण मिळालं ते, म्हणजे दुपटीच्या वर झालं ते. तिकडे 86% उत्पादनात वाढ मिळाली सांगली आष्ट्याला. शिरोळ नरसोबावाडीला 113% आणि वसगडेला 49%. 49 पॉईंट म्हणजे दीडपट झाला म्हणा त्या ठिकाणी. तर असं हे उत्पादनाची पातळी जी आहे ही आपल्याला म्हणजे कमी कुठंच, म्हणजे ह्या जे त्यांचं मूळ उत्पादन आहे किंवा बिना वापरलेलं जे क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा कुठंही कमी झालेलं नाही उत्पादन. पुढे घ्या. हे सगळं दूर झालं त्या. हा, आता हे जे 3 ग्रुप आहेत 10, 11, 10, हे 11, 12, 13, तर ह्यामध्ये सुद्धा बघा 10 शेतकरी आहेत पहिल्या ग्रुपला, 10 11व्या ग्रुपला, 12व्याला 10 आहेत आणि 13व्याला सुद्धा 12 आहेत. आणि मॅक्झिमम उत्पादनाची पातळी गाठली गेली ती 18 क्विंटल पर्यंत गेले. सगळ्या ग्रुपमध्ये 18 क्विंटल आहे. आणि सगळ्यांची सरासरी जर काढली ह्या सगळ्या शेतकऱ्यांची, 10 शेतकऱ्यांची, कारण कमी जास्त असते काही शेतकऱ्यांच्याकडं, म्हणजे वेगवेगळ्या परिस्थिती, म्हणजे काही ठिकाणी पाऊस जास्त असतो, काही ठिकाणी काही शेतकऱ्यांनी खतं वापरलेली नसतात. कारण तिकडे एक पद्धत आहे आपल्या ते कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये, जिथं ऊस घेतात त्या ठिकाणी ते म्हणतात ऊसाची शिल्लक राहिलेली खतं असतात, नायट्रोजन असतो आणि सोयाबीन फार वाढतो आणि म्हणून ते खतच देत नाही, अशीही परिस्थिती आहे. आणि त्यामुळं वेगवेगळं व्हेरिएशन, खूप व्हेरिएशन असते त्याचं. आणि ते झाल्यामुळे इथंही तुम्हाला 12 ते 15 क्विंटलपर्यंत तिचा अवरेज झालेला आहे. आता ह्याचं जर आपण बिना सोया संजीवनीच्या उत्पन्नाशी जर तुलना केली तर इथं 58% आहे, तिथं 38% आहे, तिथं 85% आहे. तर ह्या सगळ्याची जर आपण गोळाबेरीज केली, त्या सगळ्या 13 ग्रुपची, तर आम्हाला असं आढळून आलं की सर्वसाधारणपणे उत्पन्नाची जी पातळी आहे त्या मूळ पातळीच्या किंवा बिना सोया संजीवनीच्या पिकापेक्षा 85% जास्त मिळू शकते. म्हणजे राईट फ्रॉम गडिंग्लज टू मराठवाड्यातलं परभणी आणि ह्या सगळ्यांची गोळाबेरी, त्याचा सगळ्यांचा अवरेज काढला तर 85% पर्यंत मिळते. आता ही आणि सरासरी जी काढली आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची, जवळपास 110 आणि पुढचे 200, म्हणजे 300 शेतकऱ्यांची सरासरी काढली त्यावेळेला 13.65 क्विंटल अवरेज उत्पादन मिळालं. म्हणजे जर त्याचं 7 क्विंटल आणि त्याचे त्या बिना सोया संजीवनीचा जर आपण अवरेज, ते सर्वसाधारणपणे 6-7 क्विंटल, 7 क्विंटल आम्हाला सगळ्यांचं, म्हणजे सगळ्या अगदी गडिंग्लज पासून मराठवाड्यापर्यंतच्या ती 7 क्विंटल आहे. म्हणजेच आपल्याला उत्पादन हे दीडपट दुप्पट सहज करता येते या तंत्रज्ञानानं, हे सिद्ध होते. आणि हे सिद्ध कोणी केलं? शेतकऱ्यांनी. हे शेतकऱ्यांच्या शेतावर झालं पाहिजे. संशोधन केंद्रावरचं होईल, परंतु जोपर्यंत शेतकऱ्याच्या नजरेखाली, शेतकऱ्याच्या निगराणीखाली, त्याच्या वेगवेगळ्या अडचणीखाली जोपर्यंत हे होत नाही, जोपर्यंत त्याला रेझिलियन्स म्हणतो आपण, तो येत नाही, तोपर्यंत तंत्रज्ञान हे उपयोगाचं नसतंय. आणि ह्या तंत्रज्ञानानं आम्हाला असं प्रूव्ह करून दाखवलं शेतकऱ्यांच्या शेतावर फीडबॅकमधून की हे जे तंत्रज्ञान आहे हे सहज आपल्याला दीडपट ते दुप्पट उत्पादन सहज करून देऊ शकतं. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की हे वापरावं. फक्त वापरताना एक आमची विनंती राहील की संजीवक जी आहेत ही स्वतः घेऊन तुम्ही जर कुठून बाजारातून घेतली आणि त्याचं काटेकोर कॉन्सन्ट्रेशन करणं फार महत्त्वाचं आहे.
हे अगदी अंडरलाईन करून ठेवा. करता येत असेल तर काही लोक करतात, परंतु अनेक लोकांना करता येत नाही. आणि म्हणून आम्ही ते अजिंक्य माने दादा आहेत ना, त्यांना सांगितले, बाबा हे 1 एकराचं बरोबर तू मोजून कर. अजिबात इकडे तिकडे शेतकऱ्याचं कुठं नुकसान झालं नाही पाहिजे. आणि म्हणून 1 एकराचं जे किट आहेत आम्ही ते केलेले आहेत आणि तेच घ्यावेत असा आमचा आग्रह असतो नेहमी. कारण बऱ्याच वेळेला दुकानदारांनी सांगितलेल्या मुळं बऱ्याच वेळा चुका होतात. आणि हे जे सेन्सिटिव्हिटी जी आहे ह्या कशाची, संजीवकांची, ह्या सेन्सिटिव्हिटीचा कधी कधी घातक परिणाम सुद्धा होऊ शकतो. आणि ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट खूप चांगली असते, परंतु त्याचे वाईट परिणाम सुद्धा असतात. कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही, आणि चांगल्या गोष्टी, त्याचे चांगले जे भाग आहेत ते वापरायचे असतील, ते काटेकोरपणानं वापरायला पाहिजे. एवढीच विनंती. अजून एक, काल जे शेतकरी आले ते म्हणले की मी त्याच्यात हर्बिसाइड मिसळून फवारलं, आणि ते सांगत आला तो काल संध्याकाळी आला होता ह्या परतूरचा, आणि त्याचे सगळं ते सोयाबीन करपलं त्याच्यात. तर ते हर्बिसाइड हे कधीही मिसळू नये कुठल्याही अशा संजीवकामध्ये. संजीवक स्वतंत्र फवारायला पाहिजेत आणि हर्बिसाइड स्वतंत्र फवारली पाहिजे. हे एक काटेकोरपणानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या ह्या सोया संजीवनीचा जो भाग आहे तो हा इंटिग्रेशनचा आहे. आणि तो इंटिग्रेशन आम्ही फार विचारपूर्वक केलेला आहे, जेणेकरून कुठल्याही घटकाचा एकमेकाशी परस्पर विरोधी असा, निगेटिव्ह असा त्या परिणाम होऊ नये हे सगळं लक्षात घेऊन अशा प्रकारचे इंटिग्रेशन केलेलं आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे की हे करताना आपण काटेकोरपणा पाळा. आणि जे तयार केलेलं रेडीमेड फर्स्ट स्प्रे, सेकंड स्प्रे, थर्ड स्प्रे एवढं शेतकऱ्याला करून दिलेलं आहे, त्याप्रमाणे जर वापरलं तर तुम्हाला निश्चित 100% 13 क्विंटलच्या खाली तरी उत्पादन येणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते. कारण हे जवळपास 300 शेतकऱ्यांचं आवरेज आहे. आणि ते सुद्धा एका ठिकाणचं नव्हे, गडीपासून 1500 मिलीमीटर पावसापासून ते 500 मिलीमीटर पर्यंतच्या पावसातल्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या जमिनीच्या परिस्थितीमध्ये ते रिझल्ट आलेले आहेत. म्हणून आमची विनंती आहे. पुढचं घ्या. हे बघा, हे पिकं सगळी हे केलेले हे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो, त्या ठिकाणचं आहेत शेतकऱ्यांच्या बरोबर सहभागी शेतकरी. हे बघा, महादेव, कोल्हापूर. हा, पुढे घ्या. हे सगळे प्रयाग ग्रुपचं आहे. इथे एक लातूरला एक संस्था आहे, तिथं महिला शेतकरी आहेत बऱ्याचशा. त्यांनी काय ते प्रयोग शिक्षण प्रयोग काहीतरी असं आहे ते. आणि डॉक्टर कृपलानी म्हणून आहेत, त्या मॅडम आहेत ना, त्यांनी ते सुरू केलेलं आहे. तिथं महिलांचा ग्रुप आहे आणि ह्या महिला सुद्धा खूप चांगलं करतात. आम्ही त्यांच्या शेतावर गेल्या वर्षी जाऊन आलो. लातूर जवळ एकदम आहे ते. कुठला ते गाव मला आठवत नाही. कातपूर नाही, कुठलं सर ते आपण गेलेलो गाव? अगदी लातूर पासून जवळच आहे. नाही, ती नावं वेगळीच आहेत त्यामुळे लक्षात राहत नाहीत. हा, तर ह्यातल्या महिला आहेत. हे मगाशी सरांनी दाखवलं. ह्याची वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाचं मगाशी सरांनी सुद्धा एक्सप्लेन केलं की कोणताही ताण जो असतो ना, हा ताणाच्या परिस्थितीमध्ये पिकामधलं संजीवकाचं निर्मिती जी आहे ती थांबते. ताण किती प्रकारचे असतात? बायोटिक आणि अबायोटिक ताण, अबायोटिक किंवा जैविक आणि अजैविक ताण. अबायोटिक म्हणजे वातावरणाला पाऊस नसेल, पाणी नसेल, टेम्परेचर असेल ज्यादा, किंवा ज्यादा पाऊस असेल, पाणी साचलेलं असेल, हे सगळे अबायोटिक स्ट्रेस आहे. आणि बायोटिक म्हणजे कुठले? कीड, रोग, हे जे आहेत हे सगळे बायोटिक आहेत. तर ह्या सगळ्यावर मात करायची असेल तर आपल्याला कारण ह्या ताणांच्या परिस्थितीमध्ये
संजीवक निर्मितीचं काम हे थांबतं आणि म्हणून एक्सटर्नली दिलेल्या संजीवकांना आम्हाला रिस्पॉन्स मिळतो. अशा परिस्थितीत क्लायमेट रेझिलियन्स, दिस इज नॉट क्लायमेट रेझिलियन्स अलोन, इट इज रेझिलियन्स टू डायव्हर्स प्रॉब्लेम्स. तर हे सगळं आपल्याला करायचं असेल तर ह्याचं घ्यायला. हे बघा ना, अजून एक शेतकरी होता, त्याचं बघायला गेलो तर ते पाण्याखाली होतं, तिथं आपल्या वारणा नदीच्या काठाला. आणि 3-4ला आता सगळं गेलं माझं. ते फार चांगलं आलेलं होतं पीक, असंच होतं. हे सुद्धा बघा बुडलेलं होतं. हे बुडलेलं आता रिकाम झाल्यानंतर फोटो घेतलाय. तर त्याच्यात तरी सुद्धा त्याला काय ती 10-12 क्विंटल मिळालं. तर हे असा तो रेझिलियन्स जो आहे ना, ताणाच्या अगेन्स्ट रेझिलियन्स जर निर्माण करायचं असेल तर एक्सटर्नली अप्लाइड जे संजीवक आहेत त्यांचा परिणाम आपल्याला चांगला मिळतो. आणि तिथं रिस्पॉन्स पण ह्या एक्सटर्नली अप्लाइड संजीवक विथ सपोर्टिंग न्यूट्रिशन, ह्या दोन्हीचा, न्यूट्रिशन अँड प्रोटेक्शन, ह्या तिन्हीचा एकत्रित जर आपण उपयोग केला तर ताण, जैविक ताण आणि अजैविक ताण दोन्हीवरती मात करायची आपल्याला व्यवस्था करता येईल. पुढे घ्या. तेव्हा ते मगाशी दाखवलेलं पुढे घ्या. हे पण त्याच्या अगोदरची स्टेज आहे. आता हे काही शेतकऱ्यांनी हे टेबल करा. हा, काही शेतकऱ्यांनी बघा एक फवारा घेतला, म्हणजे त्यांना अडचणी असतात. आता एक जण म्हणाल नाही तुम्ही मला फवारा 2 पुढचे फवारे घेता येईल नाही, चिखल होता आणि कंटिन्युअस पाऊस होता आणि आत काय जात वगैरे अशा अनेक अडचणी सांगतात बरं का. मग त्यांचाही आम्ही डेटा थोडासा घेतला. मग आम्हाला तो एक प्रकारचा प्रयोगच झाला हो. म्हणजे काहींनी 1 घेतले, काहींनी 2 घेतले. आता मग आम्ही काय केलं, 2 घेतलेल्यांचं सगळ्याचं ॲव्हरेज काढलं, 1 घेतलेल्यांचं ॲव्हरेज काढलं, 3 घेतलेल्यांचं 4 घेतलं. ते तसा असा परिणाम मिळतो बघा. 1 जरी घेतलं तरी सुद्धा 42% वाढ आहेच पहिला जरी. आणि त्याने 2 घेतलेल्या तिथं सुद्धा 42 आहे. 3 ज्याने घेतले तिथं त्यावर जवळपास 54% आहे. आणि ज्यांनी पूर्ण घेतले त्यांनी त्याला दुप्पट झाले. ह्याचा अर्थ हे सगळं अनालिसिस दाखवते का की ह्या तंत्रज्ञानानं आपल्याला आपलं जे उत्पादन आहे हे निश्चितपणे 1.5 ते दुप्पट करता येतं सहजासहजी. आणि म्हणून आम्ही त्याचं सारखे आपल्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांना सांगतो, हे वापरून बघा आणि मग सांगा. तर हे सगळं आम्ही थांबत नाही, फक्त त्या शेतकऱ्यांना सांगून थांबत, तर फीडबॅक घेतो. पण फीडबॅक मेकॅनिझम, फार्मर्स पार्टिसिपेटरी मेकॅनिझम हे फार महत्त्वाचे. तरच आपल्याला आपलं तंत्रज्ञान कुठं आहे, आपल्या तंत्रज्ञानाची ताकद काय आहे ते आपल्याला कळते. अन्यथा आपल्याला कळत नाही, फक्त सांगून होत नाही. बऱ्याच वेळा इकडून सांगितलं जातं, इकडून सोडलं जातं. तेव्हा प्रत्यक्षात जोपर्यंत आपण हे त्यांच्याशी जवळीक साधून त्यांच्यात मिसळून त्यांचाच एक भाग आहे असं सांगून जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्या तंत्रज्ञानाला अर्थ राहत नाही किंवा त्याचं सार्थक होत नाही असं आम्हाला आढळतं. आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. पुढे घ्या. ते मगाशी सरांनी सांगितलं की ते पुढे घ्या. असे शेंगा बघा किती आहेत, जवळपास 300, 400 शेंगा हे असं होतं. ते बारामतीच्या ह्याच्या फार्मर्सचा एक्सपिरियन्स दाखवलेला आहे. काही शेतकऱ्यांच्या एकदम हलक्या जमीन होत्या, एका म्हणजे बारामतीमध्ये पण आणि मला वाटतं गडिंग्लज भागात पण तसंच होतं. काही हलक्या जमिनी होत्या, तिथंही खूप चांगला ते शेतकरी इतके हॅपी झाले. म्हणजे सर आमच्या ह्याच्यातून एकरातनं 2-3 क्विंटल पण निघत नव्हतं, तिथं 12 क्विंटल मिळालं. ही वॉज सो हॅपी. तर म्हणलं आता दरवर्षी मी हे करणार, कारण ती खडकाळ जमीन आहे, तिकडं मुरमाच्या जमीन आहेत. पुढे घ्या. ते सगळं कन्क्लुजन आहे, ते सगळं त्या शेतकऱ्यांचं मगाशी मी सांगितलं तेच आहे. पुढे घ्या. फॅक्टर्स कुठले आहेत ते सगळे, व्हरायटी सरांनी सगळं सांगितलेलं की आता मी जास्त सांगत बसत नाही. त्यातलं क्रिटिकल म्हणजे स्टेज स्पेसिफिक स्प्रेस, संजीवक, संरक्षक आणि संपोषण म्हणजे पोषण, या 3 गोष्टींचे इंटिग्रेशन.
असं केल्यानंतर हे समरी आहे, आपण वाचू शकतो. थँक्यू. अजिंक्य मानेचा फोन सांगा की, अजिंक्य मानेचा फोन सांगा. हा, अजिंक्य माने यांच्याकडून हा मागवायचा आहे ना, तर फोन नंबर हा 9403 हा 96 40 40. 96 40 40. त्यांना फोन करा की तिथे पोहोचतोय.